नवरा सोबत नसताना तूच आम्हाला वाढवलंस ना एकटीने, मग आता एकटीने मुलीचं कन्यादान तू करायला हवंस. तू आणि आनंदी असताना मी कशाला? जा. आम्ही आहोत, पण मान तुझा आहे. बाबा तुम्ही पण या ना. नाही अगं, हे तिघच तिथं ठीक आहे. बाबा दादा आणि आनंदीचा मान आहेच. त्यांनी माझ्यावर मुलीसारखं प्रेम केलंय. मला खूप आधार दिलाय त्यांनी. आणि आईनी तर कायम माझ्या सुखाचाच विचार केलाय. ती सतत देवाकडे प्रार्थना करत असायची की माझ्या मुलीचा संसार सुखाचा हो. आज असं वाटतंय की तिच्या या प्रार्थनेमुळेच माझ्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आलाय. बाबा तुम्ही नव्हतात आमच्या बरोबर खूप काळ, पण आता आहात ना, मग या ना हो. आपलं सगळं कुटुंब एकत्र आहे. तुमचे आशीर्वादही हवेत मला आज. या ना बाबा. येते मी. वर्षा पण सदा सुखी रहा. काकी वर्षा वरती घरी आलीस की आमच्या घरी येऊन जा नक्की. बाबा सुखी राहा पोरी, खुश राहा. हे पोरी, आता मला कुणाची पर्वा नाहीये. तुझं लग्न पाहिलं ना बाळा, आता मी जायला मोकळा झालो. असं नका हो बोलू बाबा. तू माझी काळजी करू नकोस. सुखी राहा तू. आणि जर कधी दुःखी झालीस ना, तर तुझ्याकडे तो जादूचा आरसा आहे, त्याच्यात बघ आणि हसत राहा पुढे. अशीच हसत राहा. आई रडू नको बाबू, रडू नको बरं, रडू नको. मग तू का रडतेस? मी नाही रडत, नाही रडत. जा जा तू जा जा जा. मला नाही जायचंय आई, तुला सोडून नाही जायचं. अगं बाई, मला तरी कुठं तुला सोडावंसं वाटतंय राजा. पण तू काय तुला वाटली आठवण आली की हेच जरा भेटायला आईला, असं ना? हो येणारच आहे मी. आणि रोज फोन करून तुला त्रास देणार. अगं त्रास कसला? तुझ्याशिवाय मला पण नाही करमणार राजा. पण आता लग्न झालंय की नाही, आता तुझी घरची माणसं आहेत तुझ्यासोबत, त्यांची काळजी घे, त्याची प्रेमाने राहा आणि सुखानं संसार कर राजा. आणि घे ताई साहेबांना एक फोन कर तुझ्याकडून. चल पोरी चल. दादा आणि आनंदी कुठे आहेत? आनंदी 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 दादा कुठे आहे? दादा आनंदात राहा. आणि हे बघ, तुझा दादा आणि तुझी वहिनी कायम तुझ्या सोबत असणार आहे, लक्षात ठेव. सुखी राहा.
आय एम सॉरी. मी खूप चुकीचं वागले गेल्या काही दिवस तुझ्याशी. गैरसमज करून घेतला, तुला खूप चुकीचं बोलले. सॉरी. चिंगू हे बाळा, शहाण्या मुलीसारखं वागायचं आणि आईला त्रास नाही द्यायचा तुझ्या. जावे बापू. आज जे काही झालं, तुम्ही वर्षाची साथ दिलीत, अशी साथ कायम आयुष्यभर देत राहा. तुमच्या घरी आमच्या वर्षाला काही त्रास होणार नाही याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. सदैव तिच्या पाठीशी उभे राहा. दादा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, यापुढे वर्षाला कसलाही त्रास होणार नाही. आनंदी, ए बाळा आनंदी, आनंदी मला चहा देतेस का ग? आनंदी 8:30 कोणाशी बोलतेस? अरे आनंदीशी रे, मला 8:30 वाजले, मला अजून चहा मिळाला. माझा घसा सुकतो रे राघवा, मला चहा. किचन मध्ये मी होतो, हं? माझ्यासाठी चहा बनवत होतो. तुला हवा असेल तर हा घेऊ शकतेस तू. त्या तुमचं तुम्हीच चहा देतात मला. नाही म्हणजे तुझ्यासाठी बनवला असता, पण म्हटलं माझ्या हातचा चहा तुला आवडेल का नाही म्हणून नाही बनवला. पण हा घे ना. राघवा, मला आनंदीच्याच हातचा चहा हवाय. मला दुसऱ्या कुणाच्याच हातचा चहा नकोय. मला माझ्या सुनेच्याच हातचा चहा आवडतो. हा पण आनंदी किचन मध्ये नाहीये ना. हा? अरे हो, किचन, पण मग चिंगीच्या रूम मध्ये असेल ना तिची तयारी. चिंगे, हे काय अजून तयारी नाही झाली तुझी? तुला शाळेला उशीर होईल ना पिल्ला. नाही ना आजी, आईने माझे एका बाजूचे केस बांधूनच नाही दिले. अगं बाई, अरे देवा. राघवा, म्हणजे चिंगीची तयारी करायला आनंदी तिथे नाहीये, किचन मध्ये नाही. मग आनंदी आहे कुठे बाळा? मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. तू बोलू तर देशील? काय झालं? आनंदी बेडरूम मधून बाहेर आलेलीच नाही अजून. काय? हो. बापरे, काय झालं रे? थांब मी बघून येतो. काय झालं राघवा? जीव घाबरा झालाय माझा. आनंदी, आई, आनंदी, आई, काय आई आई, तू जा ना, बस ना बाळा. हिचं टेन्शन, हिचं वेगळं टेन्शन. आनंदी, नाही, दरवाजा बंद केला, बरं नाही वाटत तिकडे जाणं. नवरा बायको. चहा. ताई, आई, नाश्त्याला काय बनवायचंय सांगा, लवकर नाश्ता बनवतो मी. अरे नंदू, तू का करतोयस? लग्न होऊन अजून 1 दिवस नाही झाला, लगेच किचन मध्ये कुठे चाललास? अगं असं काय करतेस? आतापर्यंत मी आणि आई सगळं करत होतो ना. सांगा, मी नाश्ता बनवतो, मला नाश्ता बनवता येतो. नंदू, मी ना चहा. अहो, मी चहा केलाय. नाश्त्याचं बघू आपण नंतर. अगं, तू का चहा बनवलंस मला कळलं नाही. तुझा या घरातला पहिला दिवस आहे ना, तू आराम कर, हळूहळू सगळं शिकशील. नंदू, अरे हळूहळू शिकायला ती काय 25 वर्षांची आहे का? आता तिने घराची जबाबदारी घ्यायला पाहिजे, भरभर सगळं शिकून घ्यायला पाहिजे. काय ग, आहेस ना तयार? हो. चला मग आजचा सगळा स्वयंपाक तू करायचा. मस्त खुशखुशीत खमंग असा स्वयंपाक कर. बघूया तरी आमच्या सुनेला काय काय येतं ते. अगं ताई, असं काय करतेस? वर्षाला आपल्या किचन मधलं कुठे काय काहीच माहित नाहीये तिला. नवीन आहे ना ती आपल्या घरात. अरे काय कुठे ठेवलंय सांगता येईल की. आणि सून जरी नवीन असली तरी 25 वर्षांची नाहीये, चांगली 35शीला पोचलीये. काय ग, करशील ना जेवण? हो. व्हेरी गुड. करते.